नमस्कार. वि लातूरकरच्या यूथ कनेक्ट या सिरीजमध्ये आम्हा विद्यार्थी पत्रकामार्फत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या सिरीजमार्फत आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी गप्पा मारत असतो, त्यांच्या क्षेत्राबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण खास गप्पा मारण्यासाठी आलेलो आहोत नारी प्रबोधन मंच या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुमती जगताप म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या अम्मा यांच्यासोबत. तर वयोवर्ष 81 असणाऱ्या अम्मा गेल्या 40 वर्षापासून या समाजकार्यात सक्रिय पद्धतीने कार्य करत आहेत. यूथ कनेक्ट या सिरीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अम्मा. तर मला अशी उत्सुकता आहे की मला तुमचं बालपण, तुमचं शिक्षण, तुमचं तरुणपण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. त्याबद्दल तुम्ही मला काय सांगा? माझे वडील स्वातंत्र्य सेनानी होते. हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये माझे वडील आणि माझे काका दोघेही शहीद झाले. आम्ही अगदी लहान होतो. मी जवळपास 5 वर्षाची होते तेव्हा. माझ्या आईला 7 भावंडं आम्ही, आणि सगळ्यांची जबाबदारी आईवर आलेली होती. त्यानंतर मग हैदराबादच्या ह्या ठिकाणी माझं बालपण एका गुरुकुलमध्ये गेलं. खूपच सुंदर गुरुकुल होतं. हुसेन सागरच्या काठावर बेगमपेठमध्ये छान आवारामध्ये लहानपण गेलं. आणि त्या लहानपणीच आम्हाला प्रार्थना, व्यायाम, पोहणे हे शिकण्याची संधी मिळाली. दररोज एका मंत्राचा अर्थ घेऊन, म्हणजे प्रत्येक मुलींनी तिथे म्हणजे बोलायचं. त्यामुळे संभाषण करण्याची, बोलण्याची लहानपणापासून सवय झाली. त्यानंतर 5वी नंतर माझं शिक्षण बन्सीलाल बालिका विद्यालय म्हणून हैदराबादची एक प्रसिद्ध संस्था आहे, तिथे झालं. मॅट्रिक झाल्यानंतर पण ह्या 10 वर्षात मॅट्रिक होईपर्यंत अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. त्या काळामध्ये सुद्धा आमची शाळा अतिशय उत्कृष्ट अशी होती. नवनवीन प्रयोग होत होते. आणि त्यामध्ये म्हणजे संभाषण क्रिया, वादविवाद स्पर्धा, कविता संमेलन, निबंध स्पर्धा, नृत्य स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, ACC, NCC अशा प्रकारचे खूप उपक्रमामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. इतकंच नव्हे तर आकाशवाणीच्या केंद्रामध्ये सुद्धा आमची म्हणजे स्पर्धा व्हायची किंवा काही चर्चा व्हायची. त्यामध्ये 9वीत असतानाच मला संधी मिळालेली होती. आणि त्यानंतर आकाशवाणीने बाल कार्यक्रम जे होत होते त्याच्यामध्ये मला काम करण्याची एक आग्रहाची निमंत्रण दिलेलं होतं. पण माझी आई घाबरत होती. मी एकटी मुलांना सांभाळायचं आणि असं मी मुलीला पाठवत नाही, म्हणून ते विचार सोडून दिलं. त्यावेळेस म्हणजे माझ्या आईला असं वाटलं की आपल्या मुलांचे एकदा लग्न झाले, त्यांचं घर प्रपंच एखादं जेव्हा सुरू होईल तर माझी जबाबदारी संपेल. पण हे विशेष आहे की माझ्या घरामध्ये कसल्याही प्रकारची जातीयता आम्ही मानत नव्हतो. सगळ्या भावंडांची अरेंज्ड आंतरजातीय विवाह झालेले. माझ्या मोठ्या 2 बहिणी, माझ्यापेक्षा 2 मोठ्या बहिणी, 2 मोठे भाऊ, 3 मोठे भाऊ, सर्वांचे आंतरजातीय विवाह झाले. आणि त्यामध्ये मग माझाही आंतरजातीय विवाह झाला. लातूरला मी आले हैदराबादहून. मॅट्रिकच पास होते फक्त. पण माझ्या सासऱ्यांची अशी इच्छा होती की आपल्या सुनेनी खूप शिकावं. आणि त्यांच्याच आग्रहामुळे हैदराबादला राहून मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आणि अशा प्रकारे कॉलेजचं एज्युकेशन झालं. आणि त्यानंतर मात्र लातूरला आल्यानंतर इथे जी गोदावरी लाहोटी कन्या शाळा होती तिथे महिला शिक्षिकांची खूप कमतरता होती. त्यामध्ये ग्रॅज्युएट शिक्षिका मिळतच नव्हत्या. त्यांना पुणे, मुंबई तिथून शिक्षिकांची व्यवस्था करण्याची गरज भासत होती. तेव्हा जेव्हा त्यांना कळलं की माझ्या लक्ष्मणराव तात्या सगळे व्यापारी वर्ग त्यांचा परिचित होता, त्यांना कळलं की यांची सून ग्रॅज्युएट झालेली. मग त्यांनीही मला ऑफर दिली. आणि फक्त एका म्हणजे अर्जाद्वारे मला तिथे सर्व्हिस मिळाली.
आणि मी गोदावरी कन्या शाळेमध्ये शेवटपर्यंत काम करत राहील. एकंदरीत खूपच असा ऐतिहासिक वारसा आणि असाधारण गोष्टींना तुम्ही लहानपणापासूनच सामोरे गेलेले दिसता. तर असा प्रश्न होता, लग्नाआधी आणि लग्नानंतरही तुम्हाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि अशा खूप साऱ्या जसं तुम्ही म्हणाल आंतरजातीय विवाह, परत एकाही कागदपत्रामध्ये जातीचा उल्लेख नाही. अशा अनेक असाधारण गोष्टींना तुम्ही लहानपणापासून सामोरे गेलात. तर तो अनुभव तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कसा सांगाल? म्हणजे आता जेव्हा जातीयता बघते मी समाजात, तर थोडंसं वाटतं की आपण पुढे चाललो का मागे यायला लागलो. आंतरजातिक काल परवाच मला वाटतं परभणीची एक घटना ऐकली. मुलीला आईने आणि भावाने मारून टाकलं. त्या मुलीचा दोष काय की तिने आंतरजातीय विवाह केलेला होता. खरं आपल्याकडची परंपरा, तुम्ही भारतीय संस्कृती म्हणता, मग आपल्याकडची परंपरा स्वयंवराची होती ना. मग अशा प्रकारचा आधुनिक समाजामध्ये आपण एकच धर्म मानावा, माणुसकीचा धर्म. आणि जर आपले विचार जुळत असतील तर मला असं वाटतं युवक युवतींना लग्नाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. तर एकूणच 40 वर्ष आपण नारी प्रबोधन मंच या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहात. तर या नारी प्रबोधन मंच संस्थेची सुरुवात कधी आणि कशी झाली? त्या काळामध्ये जेव्हा हुंडाबळींची संख्या जास्त होती, दररोज वर्तमानपत्रात अशाच बातम्या वाचायला मिळायच्या. पण एकदा असं झालं की आमची जवळची माझी विद्यार्थिनीच लग्न होऊन 3 आठवडे झाले की तिच्या मृत्यूची बातमी येऊन थडकली. आम्ही फारच भावनाविवश झालो आणि एक मूक मोर्चा, खूपच म्हणजे अभूतपूर्व असा मोर्चा मी काढला. मूक मोर्चा होता, निवेदन कलेक्टरना दिलं. त्यानंतर मी एक मीटिंग घेतली की हे किती दिवस चालणार. मुली मरणार आणि आपण मोर्चे काढणार आणि कलेक्टरना निवेदन देऊन येणार आणि काही दिवसानंतर ते निवेदन केराच्या टोपलीत जाणार. मग आपण अशी एक म्हणजे संस्था का स्थापन करू नये की जी मुलींना पाठबळ देईल, आलेल्या संकटांना सामोरं जाण्याची त्यांना प्रेरणा देईल. अशा पद्धतीनेच आम्हाला असं वाटलं की एक संस्था असावी. कारण त्या काळामध्ये अशी प्रवृत्ती होती, पालकांना असं वाटायचं एकदा मुलगी सासरी गेली की आमची जबाबदारी संपली, तुझं नशीब आहे तू बघ. तिला आधार देण्यासाठी न सासर तयार न आहे. अशा वेळेस मराठवाड्यातील पहिली कौटुंबिक सल्ला केंद्र ही संस्था आम्ही सुरू केली. आजपर्यंत 3000 केसेस आमच्याकडे आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक पद्धती आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचे केसेस आहेत. पण मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की त्यामध्ये जवळपास 2000 केसेस परत आम्ही त्यांचे कुटुंब बसवले, त्यांना परत नांदवायला पाठवलं. आणि अशा पद्धतीने झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की थोडीसं म्हणजे प्रबोधनाची फार गरज आहे. खेड्यामधून आपण काम केलं पाहिजे. कारण मला असं वाटतं की शिक्षित महिला लवकर नवीन विचार घेत नाही जितकी अडाणी बाई घेते, समजून घेते, अनुभवाने सांगते. मग खेड्यातून आम्ही सुरू केलं. अंधश्रद्धा निर्मूलनाचे त्यांना कार्यक्रम घेतले. त्यांना आपल्या पायावर उभं करण्याकरता त्यावेळेस म्हणजे आजपासून 30 वर्षापूर्वी बचत गटाची स्थापना केली. एकत्र या, व्यवसाय करा आणि 4 पैसे तुम्ही कमवा. आणि हे चालू असताना भूकंप झाला. भूकंपानंतर आमचे कार्यक्षेत्र अजून जास्त वाढलं. ज्या म्हणजे निराश्रित अशा महिला होत्या त्या महिलांना एकत्रित करून आम्ही त्यांना रिव्हॉल्विंग फंड दिलं. 4000, 5000, 2000 असे मदत दिली बिनव्याजी. पण त्यांची अट अशी होती की 1-2 वर्षानंतर त्यांनी ती रक्कम परत द्यायची. म्हणजे पुढे 10-15 बायकांना आम्हाला मदत करता येईल. शिलाई मशीन दिली. म्हणजे बांगड्याचा व्यवसाय सुरू करा, दुधाचा म्हैस घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू करा, असं त्यांना प्रवृत्त केलं. आता प्रॉब्लेम असा आला की त्यांच्या मुलांना कोण सांभाळणार, ते मजुरीला गेल्यानंतर. म्हणून पाळणाघरं सुरू केली आम्ही. जवळपास 30 खेड्यातून औसा, लातूर आणि निलंग्याचा काही भाग होता. आणि उस्मानाबादचे
उमरग्याजवळचे काही गावं होती त्या गावामध्ये. आणि त्या मुलांना म्हणजे मधल्या वेळचं म्हणजे आहार देऊन दिवसभराची सांभाळ करण्याचे कार्य सुरू झालं. त्यानंतर आमचं लक्ष बालमजुरीकडे गेलं. खेड्यामध्ये जाताना टवाळकी करून इकडे तिकडे पत्ते खेळत बसायचं, इकडे तिकडे फिरायचं, मुलींनी घरी थांबायचं आणि शिक्षणापासून ते वंचित होते. अशा सर्वे करून प्रत्येक गावातून अशी मुलांना एकत्र करून प्रत्येक गावामध्ये विकास वर्ग सुरू केले. एक शिक्षिका नेमली. संध्याकाळच्या काळामध्ये त्यांनी त्यांना शिकवायचं. त्या मुलांना जवळ घेऊन, का बाबा शाळेत जात नाही, का शिकत नाही, शिकल्यानंतर तुमचं भवितव्य आहे, अशा पद्धतीने त्यांना म्हणजे शाळेत पुन्हा प्रवेश मिळवून दिला. मला असं वाटतं की औसा आणि ह्याच्यामध्ये त्या काळात 270 मुलांना, जे शाळाबाह्य मुलं मुली होत्या, त्यांना परत शाळेत घातलं. आणि हे सगळं काम करत असताना पुन्हा कामाचा व्याप वाढला. जर्मनीची एक संस्था आहे, टेरडेस होम त्या संस्थेचं नाव आहे. ते भारताच्या गरीब भागातील मुलामुलींसाठी काम करण्यासाठी इच्छुक होते. आणि त्यांनी आमच्या संस्थेची निवड केली आणि आम्हाला फंडिंग दिली. मग आमच्या कामाला खूपच वेग आला. कारण हातात आल्यानंतर आम्हाला कार्यकर्ते नेमता आले. प्रत्येक 35 खेड्यातून संघटिका नेमल्या. त्यांनी रोज म्हणजे युवतींचे एक गट स्थापन करावं, युवक गट स्थापन करावं, बालगट स्थापन करावं. आणि अशा पद्धतीने काम 3 विषय घेऊन आम्ही सुरू केलं. स्त्री पुरुष समानता, कौटुंबिक हिंसाचार आणि बालविवाह प्रतिबंध. आणि इतकंच नव्हे की खरंच कौटुंबिक हिंसाचार त्या काळामध्ये खूपच होता. प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन 15-15 दिवस आम्ही कार्यक्रम घेतले की महिलांना सुद्धा मन आहे, महिलांनाही तुम्ही हक्क द्या, महिलाही प्रपंचासाठी कष्ट करतात, त्यांना योग्य असा सन्मान कुटुंबात मिळालं पाहिजे. स्त्रीमुक्ती किंवा स्त्रियांचे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचाराची आमची कल्पना नव्हती. आम्हाला असं वाटत होतं की प्रत्येक निर्णयामध्ये स्त्रीचा सहभाग असावा. साधारण असं समजलं जातं, बायका त्यांना काय कळतं, पुरुषांनीच निर्णय घ्यायचे आणि बायकांवर लादायचे. पण तुम्ही जे काही निर्णय घेता तो तुमच्या घराचे असो, तुमच्या गावाचे असो, तुमच्या राज्याचे असो किंवा देशाचे असो, त्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिलेला सन्मान मिळाला पाहिजे, महिलेच्या मताची किंमत असली पाहिजे. ह्या गोष्टींचा आम्ही पुरस्कार केला आणि अशी कामं सुरू केली. युवतींना आम्ही पाहिलं की 8वी शिकल्या, घरी बसल्या. 9वी शाळा दुसरीकडे आहे, आम्हाला जाता येत नाही. आईलाही वाटायचं घरी मुलं सांभाळते, स्वयंपाक करते, पण शेतात जाऊ शकतो. म्हणजे त्यांना म्हणजे आर्थिक चणचण भासत होती. तर अशा मुलींना आम्ही लातूरला बोलवून 8-8 दिवस त्यांना ड्रेस डिझायनिंग, इमिटेशन ज्वेलरी, भांड्याची म्हणजे भांडी धुवायची पावडर तयार करणं, मेणबत्त्या तयार करणं, स्क्रीन प्रिंटिंग, लाईट फिटिंग, अशा प्रकारचे मोफत ट्रेनिंग दिले. त्यामुळे ते 4 पैसे कमवायला लागले. जास्त मुलींचा कल होता ड्रेस डिझायनिंग, कपडे शिवणे आणि पैसे कमवणे, नाहीतर इमिटेशन ज्वेलरी. कारण सोन्याचे दागिने घालायचे दिवस नव्हते, तर ते कानातले गळ्यातले करायचं, विकायचं. अशा पद्धतीने त्यांना एक नवीन उत्साह निर्माण झाला आणि त्या मुली शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आल्या. हे सगळं चालत असताना टेरडेस होमतर्फे एक कॉम्पिटिशन झाली आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आमच्या युवती गटाच्या 3 मुली निवडल्या गेल्या. आणि त्या 3 मुलींना लक्झेंबर्ग आणि जर्मनीचं मोफत प्रवास आणि तिथला प्रवास. तर तिनेही जर्मनीला जाऊन आली. तांड्यावरची मुलगी होती जिने कधी बसचा प्रवास केलेला नव्हता, अशा मुलीला आम्ही जर्मनीला पाठवलं. त्यानंतरही तिने शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर MSW झाली आणि आज ती समाजसेवा करते. एक कोल्हापूरच्या तिथे एका संस्थेमध्ये काम करते. अशा पद्धतीने आमचं काम चाललं.
हे झाल्यानंतर दुष्काळ आला. दुष्काळाचे वेगळेच प्रश्न होते. आमचं ज्या खेड्यामध्ये काम होतं त्या खेड्यात पिण्याची पाण्याची टंचाई होती. तर मला आमच्या सगळ्या संस्थेचे जे मेंबर्स होते त्या सगळ्यांनी वर्गणी केली आणि जवळपास 30 दिवस आम्ही फक्त पिण्याचं पाणी मोफत पुरवलं. आणि त्यामुळे त्या महिलांनाही खरं पाण्यात कमीत कमतरता असली त्रास तो महिलांनाच होतो. आणि शेतकऱ्यांचेही प्रश्न आम्ही सोडून मुलांनी शेतीकडे वळावं, स्वयंरोजगार निर्माण करावा, त्यासाठी त्यांना आम्ही कृषी विद्यापीठात पाठवलं. कमी पाण्यावर कसल्या प्रकारची शेती करता येते ह्याची त्यांना ट्रेनिंग दिली. मोफत बियाण्यांची वाटप केलं. जनावरांच्यासाठी ह्या 35 खेड्यामध्ये हौद बांधून दिली, चर खणून दिलं, रिबोर केला, विहिरींचा गाळ काढून दिलं. आणि ह्या पारधेवाडीची तर विहीर बऱ्याच दिवसापासून बंद होती आणि त्यांना पाणी मिळत नव्हतं. त्या विहिरीचं कनेक्शन गावापर्यंत होतं पण त्यांना पाणीच नव्हतं. जेव्हा आम्ही ते गाळ काढलं तेव्हा इतकं पाणी लागलं की गावाला सगळ्यांना पाण्याचं सप्लाय झालं. मग आम्ही त्यांना सांगितलं की बोलवा कलेक्टरना आणि करा उद्घाटन. ते गावकरी म्हणाले नाही नाही मॅडम, तुमच्या संस्थेतर्फेच आम्ही उद्घाटन करणार. आज इतके अर्ज देऊन कोणी आमचं म्हणजे दखल घेतली नाही आणि आम्ही आता त्यांना नाही बोलवणार. आणि अशा पद्धतीने काम आमचं चालू आहे. नक्कीच. तर महिलांसाठी एवढं सर्व कार्य करत असताना जेव्हा महिलांचा विषय येतो तेव्हा एक संवेदनशील आणि सहनशील मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. तर तुमच्या अनुभवातून आजच्या महिलांमध्ये ही संवेदनशीलता आणि सहनशीलता कितपत दिसून येते? या अगोदर खरं खूप महिलांनी सहन केलेलं आहे. त्यांना कसलाही अधिकार नव्हता. ते ओसरीत येऊन रडू शकत नव्हते अशा महिलांना आम्ही भेटलो. ते आमच्या नातेवाईकांच्या मृत्यूवर आम्हाला दुःख प्रगट करण्याचंही स्वातंत्र्य नव्हतं. तेव्हा त्यांना इलाजच नव्हता, सहन करत राहिल्या. पण जेव्हा त्यांचं प्रबोधन झालं त्यांना असं कळलं की आपल्यालाही स्वातंत्र्य आहे आणि काही बाबतीमध्ये चुकीचं स्वातंत्र्याचा अर्थ काढला. त्या 20-25 वर्षापूर्वीच्या महिला आणि आत्ताच्या महिला ह्यांच्यामध्ये जेव्हा आमच्याकडे केसेस येतात आम्हाला बरंच फरक जाणवतो. तेव्हा खरंच मारायचे, रक्तबंबाळ होऊन रात्री 12-12 वाजता आमच्याकडे केसेस आलेले. धमक्या यायच्या बालविवाह बंद करत असताना. पण आमच्या पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला खूप सहकार्य केलं कारण त्यांचंच काम करत होतो आम्ही. आणि त्यांनी सांगितलं धमकी आली तर फक्त तुम्ही आम्हाला पत्ता द्या आणि तुम्ही घरी बसा, आम्ही बघतो. अनेक ठिकाणी आम्ही हे केलं. औषधाच्या जवळ एक सांस्कृतिक केंद्र होतं. त्या सांस्कृतिक केंद्रामध्ये एका गरीब कुटुंबाने आपली मुलगी 10,000ला विकली आणि तिथे अनाचार सुरू झाला. त्या मुलीला ते आवडलं नाही. आमच्या कार्यकर्त्यांना कळलं. आम्ही म्हटलं त्या मुलीला आणा. पळवून अक्षरशः आणलं मी त्यांना आणि आमच्याकडे ठेवलं. आईवडिलांनाही कळवलं नाही आणि ते सांस्कृतिक संस्थेलाही कळलं नाही. सगळ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना दम दिला आणि सांगितलं की बघून घेऊ तुम्हाला. पण आम्ही त्या मुलीला सोडलं नाही. बालकोर्टामध्ये तिला सादर केलं आणि तिला या ठिकाणी ठेवलं. आईवडिलांना सांगितलं की तुमची मुलगी आमच्याजवळ आहे पण आम्ही तुमच्या स्वाधीन करत नाही कारण तुम्ही विकून द्या. आणि ती या मुलीने मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केला. ती 18 वर्षाच्या झाल्यावर तिला आम्ही घरी पाठवलं. म्हणजे आता तिला तितकं सामर्थ्य आलं आणि तितके विचारही बदलले. पण दुर्दैव असं की त्या आईवडिलांनी दुसऱ्या मुलीला विकून टाकलं त्याच केंद्रात. आणि अजून एक अशीच म्हणजे घटना बालमजुरांबद्दल झाली. औषधाला एक भट्टी होती. त्या भट्टीवर काम करण्याकरता 3 भावंड तमिळनाडूहून आले होते. त्यांच्याकडनं रात्रंदिवस घामेजून जायचे, चटके बसायचे पण खायला नाही द्यायचं. चुरमुऱ्या खाणे राहा. त्या मुलांना सोडवलं, कलेक्टरकडे सादर केलं, त्यांचे पत्ते घेतले, त्यांच्या आईवडिलांना तमिळनाडूहून बोलवलं
त्यांचा येण्या जाण्याचा खर्च आम्ही केला संस्थेने. त्या मुलांना कपडे करून दिले आणि बाबा मुलं जन्म दिलेले, त्यांना पालनपोषण करण्याची तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काबाड कष्ट करा आणि त्यांना पोसा आणि त्यांना परत पाठवून द्या. तेव्हाही आम्हाला धमकी वगैरे आली, पण कोणी काही केलेलं नाही. बालमजुरीबद्दल तुम्ही आता सांगितलं की बालमजुरी ही मुद्दाम करणारी तरी गोष्ट नाही, तर त्याच्या पाठीमागे त्या परिवाराचीही काहीतरी भूमिका असते. या संदर्भात तुम्ही जेव्हा समस्या सोडवता तेव्हा त्याच्या पाठीमागेच्या काही मुळातून बालमजुरी म्हणजे काढून टाकण्यासाठी काही उपाययोजना तुमच्या संस्थेकडून? बालमजुरी निर्मूलन तर पाहिजेच आहे, कारण त्यांनाही खेळणे खाण्याचे दिवस असतात आणि त्यावेळेस त्यांनी कष्ट करायचे. काही स्वखुशीने आईच्या बरोबर कामाला जातात. आई नको म्हणल्यानंतरही ती शाळा नको वाटते आणि काहींना आर्थिक परिस्थिती असते. पण अशा पद्धतीने आम्ही गव्हर्नमेंटकडे सुद्धा अर्ज केलेला होता की ह्यांच्यासाठी काहीतरी योजना करा, ह्या मुलांना मोफत शिक्षण द्या, त्यांची राहण्याची सोय करा. ऊस कामगारांचाही प्रश्न होता, ते कुठेही जायचे, त्यांच्या मुलांच्यासाठी प्रश्न यायचे, त्यांच्यासाठी वेगळा कायदा केलेला असेल तरी त्यांच्यापर्यंत पोचत नाही. मग अशा मुलांना सुद्धा तुम्ही शाळा सोडू नका आणि त्या शाळेमध्येच तुम्ही म्हणजे आपलं शिक्षण पूर्ण करा, यासाठीही आम्ही प्रयत्न केले. पूर्ण 100% यश मिळालं असं नाही, पण आमचा प्रयत्न त्याच्यात चालू होता. नक्कीच. माझा असा वैयक्तिक प्रश्न आहे की जेव्हा मी अनुभवलंय बाहेर की महिला जेव्हा महिला एकत्र येतात, एकापेक्षा जास्त किंवा 4-5 पेक्षा जास्त महिला एकत्र येतात, तेव्हा चाड्या चुगल्या किंवा अवांतर गप्पा ह्या जास्त चालतात, असं ऐकीव आहे. ऐकू नाही, सत्य आहे. ह्याबद्दल आमच्या वयाच्या महिला एकत्र झाल्या की सासूची सुनेची निंदा करणार. आताच्या पोरी काहीच ऐकत नाही आहेत, हे नाही. आणि सुना भेटल्या की सासूची निंदा करणार. नाही तर तुझी साडी कशी, किती दागिने घेतले, काय करतात, आपण पार्टी करू, आज इथे जाऊ ते जाऊ. म्हणजे भौतिकवाद जास्त वाढलेला आहे आजच्याही म्हणजे ह्याच्यामध्ये. भौतिकवाद इतकं जास्त वाढलेलं आहे की जीवन म्हणजे चैन करा, जीवन म्हणजे खूप आनंद मनसोक्त फिरा, खर्च करा. आता माझ्याकडे केसेस येतात आणि भांडण काय म्हणलं तर तो म्हणतो की मॅडम माझे 20-25 हजार पगार आहे आणि हे 2-2, 3-3 हजार त्या मोबाईलसाठीच खर्च करते, परवडतच नाही. आणि इतकंच नाही तर मुली काय म्हणतात, मग काय नांदायला जा, तुमचं आयुष्य आहे, असं कसं घालवतं. असं काउन्सिलिंग केल्यानंतर काय म्हणतात, आमच्या गावात येऊन धंदा कर म्हणावं, मग नांदते. पण त्यांचे आई वडील नको मला. मी म्हटलं ठीक आहे, तुझेही आई वडील नको आणि त्याचेही आई वडील नको. तू सासूला भेटणार नाही तर तू आईलाही भेटणार नाही. तू बापा म्हणजे सासऱ्याची सेवा करणार नाही तर बापाची करायचं नाही. राहा तिसऱ्या ठिकाणी, दोघांचे बंद करा. तुला तुझे आई वडील पाहिजे आणि सासू सासरे नको आहे, ही जी प्रवृत्ती आहे खेड्यातूनही. आता माझ्या वयाच्या बायका खरं अक्षरशः पाया पडतो, मॅडम जाऊ द्या, तिला वेगळं ठेवा, आम्हाला दम देते, तुमचं नाव जाऊन पोलीस स्टेशन सांगून तुला तुरुंगात घालते, मला त्रास देते, खोटं नाटच म्हणजे हे करत आहे. म्हणजे ही परिस्थिती बदलली पाहिजे. आम्ही काय करत होतो, लग्न झाल्यानंतर जे आमचे कार्यकर्ते होते, ज्यांचे युवक गटातील युवती गटातील, त्यांचं एक म्हणजे गेट टुगेदर ठेवायचं आणि त्यांना थोडेसे जीवनाबद्दलचे सल्ले द्यायचे. पण त्यानंतर मला आता असं वाटायला लागेल की लग्नाआधीच त्यांना सांगायची फार गरज आहे की लग्न म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, तुमचं कर्तव्य काय, तुमचे अधिकार काय, ह्याचं सांगायची अत्यधिक गरज आहे. माझा पुढचा प्रश्न याच आधारून आहे की प्री वेडिंग शूट हे आता ट्रेंड लोकप्रिय होत चालले, तर प्री वेडिंग काउन्सिलिंग बद्दल तुमचं काय मत? प्री वेडिंग काउन्सिलिंगच पाहिजे. शूट व्हा नवा, शूट होते आणि पुन्हा विरघळते ती कुठेतरी नाहीशी होते. प्री वेडिंग काउन्सिलिंगची फार गरज आहे, अतिशय गरज आहे. फक्त शारीरिक अट्रॅक्शनमुळे म्हणजे तुम्ही लग्न केलं तर ते कधी यशस्वी होणार.
तर सध्याच्या तरुण तरुणींमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप याबद्दलही खूप आकर्षण वाढलेलं आहे. तर याबद्दल तुमचा अनुभव म्हणा किंवा विचार. आम्ही तर याचा विरोध आमच्या संस्थेतर्फे, मला असं वाटतं 1000 बायकांच्या सह्या घेऊन आम्ही दिल्लीला जेव्हा सुषमा स्वराज होतं तेव्हा पत्र पाठवलेलं होतं की तुम्ही ते कायद्याला मान्यता द्यायला लागला, पण आमचा ह्याला विरोध आहे. माझी जी एक संस्था होती ना, टेररिस्ट होम, त्यांचे स्त्री पुरुष समानतेसंबंधी वेगळे विचार होते. पाहिजे तितके दिवस राहील, नाही तर सोडून द्या. मी त्याचा विरोध केला. मी म्हणलं, मी तुमचे पैसे माझी कुटुंब संस्था आणि विवाह संस्था नष्ट करण्याकरता घेत नाही. आम्हाला ते मान्य नाही. आम्ही ते टिकवून ठेवणार, पण त्याला योग्य दिशा देणार. समानतेवर आधारित वैवाहिक जीवन ह्याचा आम्ही पुरस्कार करू. स्त्रीवर कसलाही अन्याय होता कामा नये, पण आम्हाला हे मान्य नाही आहे. मग त्यांनी मान्य केलं माझं. तर सामाजिक समस्यांबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या सामाजिक समस्या समाजातीलच एक प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेस आधारून असतात. तर त्यापासून तुम्ही महिलांचा बचाव करत असताना तुम्हाला कोणते अडथळे आले आणि कोणते अनुभव पण आले? हे अडचण तर येणार आहे. पुरुषांचं वाटतं ह्या संस्थेच्या बायकांनी काय सांगितलं, आमची बायको काहीच आहे की ना आमचं, असंही आमच्यावर म्हणजे कॉमेंट्स केली. पण त्यांनाही सांगितलं की तीही एक माणूस आहे, तिच्याही इच्छा आहे, तिचेही विचार करण्याची पद्धत आहे. तुम्ही तिला न्याय द्या. हे काय न्याय म्हणा, राब शेतात राबणारी त्या बाईला शेताच्या मालाची किती पट्टी आली हेही माहिती नसावं. प्रत्येक ह्याच्यामध्ये बायकोचं नावही तुम्ही आपल्या मालमत्तेवर घाला, घरावर लिहा, म्हणजे हेही मोहीम सुरू केली होती. संडास बांधा, आणि तिथे बरेचसे ह्याच्यामध्ये झाडं आता लावण्याचं काम करते अनेक संस्था. पण त्या काळामध्ये प्रत्येक घरासमोर एक झाड लावलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही येऊन बघणार ते झाड किती झालं. बोरगावला ते जास्त पुन्हा त्यांनी दाखवलं की तुम्ही रोज तोंड धुवा, ते झाड वाढेल. तर आजकाल आता स्त्रियांसाठी एवढे कायदे निर्माण झालेले आहेत. तर पुढे चालून अशी परिस्थिती होईल का की पुरुषांसाठीही काही कायदे निर्माण केले जातील? पुरुषांसाठी तर कायदे आहेतच. महिलांसाठी जे कायदे केलेले आहेत ते त्यांना जे लोक महिलाला एक माणूस मानत नाहीत त्यांच्यासाठी होते. आता प्रश्न तुझा खूप छान आहे. ते महिलांविषयी एक अनेक कायदे झाले, त्याचा महिला दुरुपयोगही करायला लागले. पुरुषांवरही माझ्याकडे केसेस येतात, पुरुषांचे येतात बायकोच्या विरोधात. एक अशीच केस आली, आणि एक केस आल्यानंतर आम्ही त्या पोरीला बोलवलं. या त्यांनी फोनवर मला विचारलं, वा तुमची नारी प्रबोधन मंचाने तुम्ही पुरुषांचे कसे बाजू घेता? म्हणलं, मी न्यायाची बाजू घेतो. बाई चुकत असेल तर तिलाही योग्य सांगणार, पुरुष चुकत असतील तर त्यांनाही सांगणार. म्हणजे दोन्हींचे, अनेक पुरुषांचेही प्रश्न आम्ही सोडवले. म्हणजे एकंदरीत सर्वच सामाजिक समस्यांचं निराकरण नारी प्रबोधन मंचाकडून होत असतं. निराकरण होण्यापेक्षा प्रयत्न होते. नक्कीच. धन्यवाद अम्मा, एवढ्या छान मनमोकळ्या पद्धतीने आम्हाला नारी प्रबोधन मंच, तुमचा जीवन प्रवास, या सर्व गोष्टी आमच्या प्रेक्षकांना खूपच प्रेरणादायी ठरतील. तुमचे हे काम बघून आणि यूथ कनेक्ट बघून आणि तुमची ही जी जिज्ञासा बघून मलाही खूप आनंद झाला. भविष्यात अशीच कामं करा, कारण सामाजिक सुधारणा करण्याची जबाबदारी आता तुमच्या पिढीवरच आहे. नक्कीच. आणि तेच माझा आशीर्वाद तुम्हाला देते. तर अम्मा, आमचे विद्यार्थी पत्रकार, आणखीनही विद्यार्थी पत्रकार आहेत, तर त्यांचे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारू इच्छितात. अगदी आनंदाने आपण गप्पा मारू. आम्हा लातूर बरोबरच, म्हणजे लातूर जिल्ह्याबरोबरच तुम्ही विदर्भात अमरावतीत पण तुमचं कार्य चालू होतं. म्हणजे अमरावतीतला काय प्रवास होता तुमचा? अमरावतीमध्ये सेव्ह द चिल्ड्रन म्हणून एक संस्था आहे.
त्या संस्थेच्या मार्फत एक प्रकल्प मी राबवला 4 वर्ष, चाइल्ड राईट फॉर चेंज. मुलांचेच प्रश्न होते, पण हे अंगणवाडी बालवाडी होती, हे चालवणाऱ्या ज्या शिक्षिका होत्या त्या ट्रेन नव्हत्या. मग त्या शिक्षिकांना आम्ही ट्रेनिंग दिली. 80 खेड्यातून काम झालं तिथे. आणि इतकंच नव्हे तर अनेक प्रकारचे, म्हणजे त्यांना चित्र कसं मुलांना शिकवायचं, अनेक प्रकारची उपकरणं वगैरे तेही आम्ही सप्लाय केली. आणि तिथल्या खेड्यामध्ये इतकी अज्ञानता होती, कुणालाही जॉब कारण नव्हतं, बर्थ सर्टिफिकेट काढायची माहिती नव्हती, डेथ सर्टिफिकेटची माहिती नव्हती. तर 80 खेड्यातून हे सर्व मिळवून देणं, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणं, शिक्षकांना ट्रेनिंग देणं आणि प्रबोधन करणं, ही सगळी कामं आम्ही 4 वर्ष केली. ते आमचं काम इतकं त्यांना आवडलं की आमटेंचे हे विकास आमटेच्या त्यांच्या संस्थेचा म्हणजे प्रतिनिधी म्हणून माझा तिथे सत्कार त्यांनी केला. 4 वर्षानंतर त्यांची इच्छा होती की आम्ही काम करावं, पण मी त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही लातूरच्या जवळपास मराठवाड्याचं काम द्या, आम्ही करू, पण इतक्या लांब आता आम्ही येऊन काम करू शकत नाही. पण खूप छान तिथे प्रतिसाद मिळाला आम्हाला. आणि जास्त मुली आणि महिला जागरूक आहेत तिथल्या. एखाद्या खेड्यामध्ये आम्ही गेलो आणि आम्हाला कार्यक्रम घ्यायचा तर ते दौंडी पिटवायचे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तासाभरात तिथे 200-300 महिला जमा व्हायची. मराठवाड्यात तसं नाही. घरोघरी आता तुम्हाला माहितीच असेल, कॉलेजचं म्हणजे तुम्ही घेता, या कार्यक्रमाला म्हणलं तरी स्वयंपाक करायचं आहे, अमकं करायचं, तयारच होणार नाही. आधी तर आम्ही जेव्हा कार्यक्रम घेत होतो, ट्रेनिंग वगैरे, मुलींना पाठवायची इच्छाच नव्हती. त्यांना सांगितलं फोन नंबर घ्या, अर्ध्या रात्री येऊन बघा तुमची मुलगी काय करते. 1 वर्ष झाल्यानंतर मग आमचं नाव ऐकलं की मुलींना पाठवायचं. पण विदर्भात असं नव्हतं. तिथे जागरूकता जास्त दिसली मला आणि काम करण्याला हे आवड झाली. कारण आमच्या सगळ्या संघटना सायकलवर काम करत होत्या. एका एकीला मी 5-5 गावं दिली होती आणि सायकलवर फिरायच्या त्या आणि त्या गावामध्ये काम करायचे. मग माझा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या काळामध्ये नारी प्रबोधिनी मंचचं काम चालू केला होता त्यावेळेस हुंडाबळी किंवा स्त्री पुरुष असमानता, स्त्री शिक्षणाला महत्त्व नाही, ते त्या काळात होतं. पण आजच्या काळात तो प्रमाण आता कमी झालेला आहे. पण आज प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे स्त्रियांचा राजकीय सहभाग खूप कमी दिसतं. जरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण जरी दिलेलं असेल आणि महिला जरी तिथं सरपंच झालेली असेल, पण गावचा राज्यकारभार, गावचा कारभार त्याचा पतीच करतो. मग या गोष्टीसाठी आपण काय प्रयत्न करता? आम्ही जेव्हा इथे जितक्या महिला निवडून आलेल्या होत्या, महापालिकेची स्थापना झाली, तेव्हा त्या सर्वांची एक ट्रेनिंग ठेवली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की तुमचे अधिकार तुम्ही वापरा. कारण आम्हालाही अनुभव आहे, बऱ्याचशा खेड्यामध्ये आम्ही जेव्हा कार्यक्रम घेत होतो तेव्हा सरपंच बाई आहे कळल्यावर बोलवलं तर नवराच यायचा. तर तुम्ही कशाला आला तिथे? नाही, काही हरकत नाही, सरपंच माझी बायको का मी काय? म्हणलं नाही, आम्हाला तुमची बाई पाहिजे, आम्ही तुमच्याशी सहभागी करणार. असं करावं लागलं आणि त्या महिलांना प्रबोधन करावं लागलं की तुम्हाला अधिकार मिळालेला आहे, त्या अधिकाराचा उपयोग करा. बोलता ते अगदी बरोबर आहे. पण आता थोडं चित्र बदललं. आता तुम्ही बघा, जिथे सरपंच महिला आहे ते सहभागी व्हायला लागलेत. अगदी इतके दिवस त्यांना दाबून ठेवलेलं होतं. प्रकट होण्याकरता थोडा काळ लागेल, पण त्यांना ट्रेनिंग देण्याची फार गरज आहे की तुम्हाला मिळालेला अधिकार तुम्ही वापरा. मी सांगू माझी खंत काय आहे की महिलांना जो स्वातंत्र्य मिळालं आहे, अधिकार मिळाला आहे, त्याची जाणीव आम्हाला नाही आहे. आम्ही फक्त समजतो की आम्हाला जे स्वातंत्र्य मिळाले ते स्वैराचारासाठी आहे. मला जे करायचं आहे, मोबाईल पाहिजे, ब्युटी पार्लर पाहिजे, टी व्ही पाहिजे, नटणं पाहिजे आणि आम्हाला स्वातंत्र्य आहे, आमची मर्जी. अरे पण त्यानंतर तुमच्या बुद्धिमत्तेचा म्हणजे जो उपयोग समाजाला पाहिजे, जी सामाजिक दृष्टी तुमच्यामध्ये पाहिजे, त्याचा अभाव दिसतो मला ह्या पिढीत.
त्या अनुषंगाने आता माझा एक दुसरा प्रश्न असा आहे की आर्य समाजाचं जाती निर्मूलनासाठी खूप मोठं काम झालेलं आहे. पण आजची एकूण सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती पाहता आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जातीयता, धर्मांधता माजलेली आहे. मग ते परत कुठेतरी आर्य समाजाची चळवळ आजच्या या तरुण पिढीमध्ये रुजावी. मग हे करण्यासाठी आजच्या तरुण पिढीने नेमकं काय करावं की जेणेकरून आर्य समाज ही चळवळ परत एकदा सुरू होईल? नाही, आता बरेच प्रयत्न चाललेले आहेत, असं समजू नका की हे आता मराठवाड्यात तुम्हाला दिसत नाही, पण गुजरातचं रोजड या ठिकाणी तिथेच युवकांना ट्रेनिंग देतात. पूर्ण म्हणजे जे दर्शनशास्त्र आहे त्याचं पूर्ण शिकवण देतात. जागोजागी असे शिबिरं घेतली जातात आणि त्या शिबिरामधून सत्य काय आहे, आज जे सनातन धर्म आपण जे म्हणतो हिंदू धर्म तसं नाही खरं. वेद म्हणतोय की मनुर भव म्हणजे माणूस हो. आता त्याच्यामध्ये काही धर्माचा उल्लेख नसतं, पण आमचे काही स्वार्थी लोकांनी म्हणजे धर्माचं स्वरूप बदललेलं आहे. मग हे खरा धर्म नाही आहे, माणुसकीचाच धर्म खरा धर्म आहे आणि त्याचा प्रचार चाललेला आहे. अनेक शिबिरं आहेत, तुम्हाला जायचं असेल तर मी प्रबंधसुद्धा करून देईन. अनेक ठिकाणी अशा प्रकारचे हे चाललेले. पण काय झालेलं आहे की एकदा खूप काम झाल्यानंतर एक काळ असा येतो की मंद गती येते. तशी मंद गती तुम्ही म्हणता तसं आलेली आहे. जातीयतेच्या अगदी उघड विरोध आर्य समाजाने केला. आणि तुम्हाला अजून मी सांगायची विसरले की गुजरातची जी दंगल झाली त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा धर्मांधता विरोधी परिषद नारी प्रबोधन मंचने घेतली आणि तीही बालाजी मंदिरात घेतली. त्यानंतर आर्टिकलही आलं होतं, पण आम्ही घेतली तेव्हा. पुष्पा भावे आलेल्या होत्या आणि अनेक म्हणजे मान्यवरांना बोलवलं. एक देशपांडे म्हणून त्या तिथे गुजरातमध्ये उपस्थित होत्या दंगलीच्या वेळेस. त्याही म्हणजे त्यावेळेस आमच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. म्हणजे हे धर्मांधता काय आहे, तुम्हाला जे प्रकार पाहिजे पूजा करण्याचा किंवा ध्यान करण्याचा, देवाचं स्मरण करण्याचं, तुम्ही आपल्या घरी करा. चौकटीच्या बाहेर सगळं समान. मग तिथे कोणाचा कोणताच धर्म नाही, एकच धर्म, माणूस धर्म. पण आता काय झालं, त्याचा बाजार मांडला जातो प्रत्येक धर्माचा. तर कोणतेही धर्म असो त्याचं प्रदर्शन पाहिजे, इव्हेंट पाहिजे आणि हे ती भक्ती असते की नाही त्यांनाच माहिती. नमस्कार अम्मा. माझा असा प्रश्न होता की आजची एकूण सामाजिक परिस्थिती बघितली आणि मुलींच्या जी दैनंदिन रुटीन आहे, म्हणजे जे रुटीन आहे त्याचा जर विचार केला तर शैक्षणिक मूल्यातच काही वाढ करायला पाहिजे का आपण? नाही, शैक्षणिक तर वाढ केलीच पाहिजे, ते गरजेचीच आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मुली चमकत आहेतच. म्हणजे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आमची योग्यता प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही सिद्ध करू शकतो. त्याबरोबर मला असं वाटतं कौटुंबिक भान, सामाजिक भान त्यांनी ठेवलं पाहिजे. ते विसरता कामा नये. तेही आपलं कर्तव्य आहे. कुटुंबाबद्दलही आहे, समाजाबद्दलही आहे. ते सांभाळून तुम्ही कितीही प्रगती करा, कितीही तुमचं ज्ञान वाढवा, ते म्हणजे जे आहे समर्थनीय आहे. नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की तुमचे वडील जे होते ते स्वातंत्र्य सेनानी होते, तर त्यांच्याविषयी काही माहिती तुम्ही प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम? माझ्या वडिलांनी आपल्या जीवनाचं ध्येयच म्हणजे हे केलेलं होतं, सामाजिक सुधारणा करणे. त्यावेळची जशी परिस्थिती होती, कुणालाही योग्य मार्ग सापडत नव्हता, तेव्हा त्यांनी आपल्या कौटुंबिक जीवनाला बाजूला सारून, खरं तर ती जबाबदारी माझ्या आईने सांभाळली, पण वडिलांनी खेडोपाडी जितकं हैदराबाद म्हणजे हे संस्थान होतं निजामाचं, प्रत्येक खेड्यातून फिरून त्यांनी जागरण केलं. तिथे पुस्तकालय सुरू केलं, लायब्ररी सुरू केली, व्यायामशाळा सुरू केली, आर्य समाजची स्थापना केली. माझे वडील जेव्हा होते तेव्हा 4 किंवा 5 फक्त आर्य समाज होते. त्यांनी त्याची संख्या 500 ते 600 केली प्रत्येक ठिकाणी. मला आठवतं माझे वडील मी 5 वर्षाची असताना गेले, पण आम्ही ज्या खेड्यात जात होतो आणि माझ्या आईसोबत
आणि लोकांना कळायचं की त्यांची मिसेस इथे आलेली आहे. अक्षरशः रान लागायचं त्यांना नमस्कार करायला. लोकांची इतके लोकांचे मी प्रेम दिले. पण आम्हीच म्हणजे त्यांनी पैसा घेतला नाही. जे काही माझ्या काकाच्या मृत्यूनंतर लोकांनी दिलं होता, म्हणून आम्ही असं म्हणलं की त्यांचं आपण कसलेही पेन्शन घ्यायची नाही. सगळ्या भावंडांनी ठरवलं. अर्जच केला नाही आम्ही. आणि स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन आम्ही घेतली नाही. पण त्यांच्या त्यागामुळे आम्ही सर्व भावंड चांगले सुखी आनंदी जीवन जगत आहोत. नमस्कार रामाजी. नमस्कार. तुम्ही 40 वर्ष कार्यकाळात तुमच्यासोबत कोणत्या वाईट घटना घडल्या आणि प्रेक्षकांना काय सांगू शकाल? थोडे एकदा प्रश्न रिपीट करा ना, आवाज नाही आला. नमस्कार अम्मा. हां. तुम्ही 40 वर्ष काम केलं नारी प्रबोधिनीमध्ये. त्यामध्ये काम करत असताना 40 वर्षात कोणत्या वाईट घटना घडल्या त्याबद्दल माहिती सांगा. वाईट अनुभव तेवढे काही असहनीय नव्हते. कधी कधी लोक टीका करायचे. मी सांगितलं ना, खेड्यामध्ये पुरुषांना आवडायचं नाही. हे काय आहे, बायकोला येऊ द्यायचं नाही. पण त्या महिलेलाही आम्ही सांगितलं की तुमचा अधिकार आहे, आम्ही काही तुम्हाला चुकीचं सांगत नाही की जाऊन बाबा आज नवऱ्याशी भांडण करा असं मी सांगत नाही. तुमचा अधिकार, तुमचे विचार तुम्ही म्हणजे जे आहे ते योग्य दिशेने गेले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करतो. चांगल्या कामासाठी घाबरायची गरज नाही. हां, बालविवाह प्रतिबंध करताना धमकीचे फोन यायचे, पण आम्ही घाबरलो नाही. जे चूक करतात, कायदा मोडतात, त्यांच्याशी आम्ही का घाबरायचं? अनेक ठिकाणी जाऊन शाळेत जाऊन वय बदलून घ्यायचं आणि ते प्रकरणसुद्धा काढावे लागले आम्हाला. एकदा तर उस्मानाबादच्या जवळचं एक गाव आहे, मी नाव विसरले, तिथे आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत बसून होतो. ती 16 वर्षाची मुलगी 45 वर्षाच्या माणसाशी तिचं लग्न लावायला. का म्हणजे 3 मुली आहेत, कोण करून घेणार, चांगला पैसेवाला मिळाला. मला मुळीच करायचं नाही. तिथेच थांबलो आम्ही, कारण आम्हाला वाटलं आम्ही गेलं की ते लग्न लावून देतील. ते पोलीस कंप्लेंट करा, पोलीस या, तोपर्यंत त्यांचं लग्न होऊन जाईल. म्हणून पोलीस येईपर्यंत आम्ही बसून राहिलो तिथे, नाही करायचं लग्न. अर्थात ग्रुपनी गेल्यानंतर भीती वाटायची नाही. लोक म्हणायचे कशाला पडतात त्यात, मारती लोक. मी म्हणलं त्यालाही हिंमत लागते. असंच म्हटल्यानंतर वाईट विचार कसे जाणार समाजात. नमस्कार अम्मा. तर माझा असा प्रश्न आहे की तुम्ही 40 वर्षाच्या कार्यकाळात दलित किंवा वंचित महिलांचे स्थान कुठे होते किंवा त्यांचं तुमच्या कार्यकाळात कुठे स्थान होतं? नाही, अनेक ठिकाणी असं होत होतं. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही सगळ्या महिला एकत्र करत होतो. त्याच्यामध्ये कुठल्याही जात जमात नाही. मग जे वरिष्ठ जातीचे होत्या ना, चहा पाणी देताना नको म्हणायचे. त्यांचं प्रबोधन मला करावं लागलं की समाजामध्ये असं चालतं, माणूस माणसाला म्हणजे दुरावतोय, हे योग्य नाही आहे. तुम्ही काय केलेलं, तू 2 डोळे तुम्हाला, त्या नाही 2 डोळे, तुमचे 2 हात त्यांचे 2, तुम्ही साबणाने हात धुता, तेही साबणाने हात धुतात, काय बदल आहे? पण काही वर्षानंतर आम्ही त्याच बायका बरोबरीने चहा पाण्याला सहभागी व्हायच्या. आम्हाला हे असं वाटलं की आपल्या कार्याची एक पावती आहे, कसल्याही प्रकारचा भेदभाव करायचा नाही असं. आता आमचे सरपंच, माझे कार्यकर्ता आहे, आता सुपरविजन सांगितल्याप्रमाणे गावाचं सरपंच झालेले आहेत आणि मागासवर्गीय आहे. आणि आमचे सगळे कार्यकर्ते भावाप्रमाणे राहतात. ते मग ब्राह्मणाचे असो, मराठ्याचे असो किंवा कुणीही असो. ही मात्र बदल आम्ही मुलींना, विद्यार्थ्यांनाही हेच सांगतो की हे भेदाभेद जो आहे माणसांनी रचलेला आहे आणि हे आपण मानायचं नाही. मानव मात्र एक आहे आणि आपण माणसांनी माणसावर प्रेम करायचं. धन्यवाद. तर माझा एक आणखी शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही अख्ख्या पूर्ण मराठवाड्यात कार्य केलं, त्यामधील परभणीमध्ये तुम्ही कोणतं कार्य केलं? मराठवाड्यातच नाही, विदर्भात आमचं काम झालेलं आहे. परभणीमध्ये रेड लाईट एरियामध्ये आणि खूप जोराच्या प्रमाणात तिथे म्हणजे ते
वैश्य व्यवसाय चालायचा. मग आम्हाला एक प्रकल्प मिळाला, ती शांती प्रकल्प होतं. आता ते शांती कोण? शांती एक अशी मुलगी जिला लहानपणी कुणीतरी एका दवाखान्यात टाकून दिलं, आणि टाकून दिल्यानंतर जर्मनीच्या एका माणसाने त्या बाळाला, त्या मुलीला दत्तक घेतलं आणि जर्मनीला घेऊन गेले, आणि तिथे तिला वाढवलं, आणि मोठी झाल्यावर सांगितलं की बाळा, तू इंडियन आहे आणि तुला असं असं ह्या गावातून मी आणलेलं आहे. मग तिची इच्छा प्रगट केली की मला तर गाव बघायचं आहे, तर दवाखाना जिथे मला टाकलेलं होतं ते पाहायचं आहे. आणि ती आली परभणीला, दवाखान्यात गेली, आणि त्यानंतर ती म्हणली की इथल्या रेड लाईट एरियामध्ये जर कुणी संस्था काम करू इच्छित असेल तर मी फंडिंग द्यायला तयार आहे. मग तिथे शांती प्रकल्प म्हणून आम्ही सुरू केलं. त्या महिलांना त्या ह्याच्यापासून परावृत्त करणे, महिन्याला त्यांची आरोग्य तपासणी दवाखान्यातून मोफत करणे, त्यांना रिपोर्ट देणे, होणारे धोके त्यांना सांगणे, त्यांच्या मुलांसाठी वर्ग चालवणे, लायब्ररी चालवणे. तुम्ही तुमच्या मुलांना तरी त्या व्यवसायात घालवू नका. इतकंच नव्हे, तिथे आम्ही गेलं ना, इतक्या सुंदर सुंदर मुली असायच्या, त्यांना आमच्यासमोर येऊ द्यायचं नाही. तिचे प्रमुख असायचे, जाळीमध्ये मध्ये बंद केलेल्या त्या मुली, ओझरतं आम्ही बघणार आणि तीच बसणार बोलायला, का आलात तुम्ही इथे, काय करायचं आहे तुम्हाला? आम्हाला काही करायचं नाही, तुमचं कल्याण करायचं आहे फक्त. काही कोण कोण आहे तिथे, काय काय आहे? तर बऱ्याचशा मुली आल्या आमच्या संदर्भात. त्यांनी शिवणकाम शिकलं, त्यांना एक दुकान घालून दिलं, म्हणजे ब्लाऊज शिवणे, हे करणं, त्याची विक्री करा. त्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाची सोय केली, आणि त्यांना त्यांच्यामध्ये एक नवीन आशा की दुसरीही जगण्याची एक पद्धत आहे, आणि त्या पद्धतीचा तुम्ही स्वीकार करा. आयुष्य मिळालेलं आहे, त्याचं तुम्ही योग्य हे करा, त्याला वाया घालवू नका. आजारग्रस्त होणार, कोणी येणार नाही मदतीला, पैसाही पुरणार नाही तुम्हाला. मग बऱ्याचशा बायका म्हणजे परावृत्त झाल्या, पण ज्या काही कट्टर होत्या त्यांनी आम्हाला दर्शनच दिलं. एकंदरीत मराठवाड्यातील, तुम्ही म्हणला तसे विदर्भातील सर्वच सामाजिक समस्यांवर तुम्ही कार्य करत आहात आणि पुढेही करत राहतात. तुमच्या नारी प्रबोधन मंच या संस्थेस आमच्या विद्यार्थी पत्रकारांकडून, तसंच वि लातूरकर या यूट्यूब चॅनलकडून तुमचं खूप खूप आभार, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.